छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय आणि ह्या महाराष्ट्रामध्ये फक्त सध्याच्या परिस्थितीमध्ये जिहादी पॅटर्न चालतोय आणि आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये लव जिहाद, लँड जिहाद, फूक जिहाद, जिम जिहाद, ट्रेलर जिहाद, फळ फ्रूट जिहाद अशा प्रकारचे जिहाद आपल्याला या महाराष्ट्रामध्ये बघायला भेटते. आपल्या महाराष्ट्राला लागणारी कीड म्हणजे जिहाद. आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतोय आणि आपल्याला न्याय मागण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतंय आणि आंदोलन मोर्चे काढून सुद्धा हिंदूला न्याय मिळत नाही. आपला हिंदू समाज नेमकं करतोय काय? फक्त आंदोलन आणि मोर्चे. श्री छत्रपती शिवाजी महाराज जर आज जिवंत असते तर एक सुद्धा जिहादी ह्या भारत देशामध्ये पैदा झाला नसता. गाय सुरक्षित तर माय सुरक्षित आणि माय सुरक्षित तर आपला हा भारत देश सुरक्षित. सरकारकडून जर आम्हाला न्याय मिळत नसन तर तुमचं सरकार बाजूला ठेवून तिथे छत्रपती शासन लागू करा. आपला हिंदू समाज फक्त जातीमध्ये अडकून मागं राहिलेला आहे मला असं वाटतंय. ज्या वेळेस आपण हिंदू धर्मासोबत एकनिष्ठा राहतो त्यावेळेस आपल्यावरती कोणताही अन्याय होणार नाही. अमरावती परतवाडा येथे 180 मुलीचे असतील व्हिडिओ त्या जिहाद्यांनी व्हायरल केले. आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लव जिहादवरती एक कायदा काढलेला आहे. त्या कायद्यामध्ये जरा थोडा बदल करण्यात यावा, ज्याने लव जिहाद केलेला त्या मुलाला डायरेक्ट फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी माझी हिंदू समाज म्हणून माझी विनंती आहे. हिंदूच्या विरोधात बोलन, पण मला असं एक दाखवा जिहादीच्या विरोधामध्ये बोलतोय का. संग्रामभाई जगताप यांच्या विरोधामध्ये बोलणारे जेवढे जिहादी नाही आहेत तेवढे आपले हिंदू आहेत. आपले महेश दादा लांडगे यांच्या विरोधामध्ये बोलणारे जेवढे जिहादी नाही आहेत तेवढे आपले त्यांच्या विरोधात बोलणारे हिंदू आहेत. आपले नितेश राणे साहेब यांच्या विरोधात बोलणारे जेवढे जिहादी नाही आहेत तेवढे आपले हिंदू त्यांच्या विरोधात बोलणारे. आकाश भैया बेग आणि सागर भैया बेग यांच्या विरोधामध्ये बोलणारे जेवढे जिहादी नाही आहेत तेवढे आपले हिंदू आहेत. पडळकर साहेब ह्यांच्या विरोधामध्ये बोलणारे जेवढे जिहादी नाही आहेत तेवढे आपले त्यांच्या विरोधात बोलणारे आपले हिंदू आहेत. आणि ह्यांना जेवढे विरोध करतात तेवढे आपले हिंदूच आहेत. ज्या दिवशी ह्यांना विरोध करणं थांबन त्यावेळेस आपलं हिंदू राष्ट्र आणि हिंदू सुरक्षित राहील.